महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम 1963च्या कलम 5(ड)4 अन्वये सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे पणन संचालक शरद जरे यांनी कसमादे खासगी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार यांचा परवाना रद्द केल्याचा आदेश नुकताच पारित केला आहे। मात्र हा निर्णय पूर्णपणे कायदेशीर निकषांना डावलून एकतर्फी आणि राजकीय सुडापोटी घेण्यात आला असून यामुळे परिसरातील हजारो शेतकरी या घटकांवर मोठा अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। वास्तविक पाहता पणन संचालकांनी आपल्या आदेशात ज्या नोटिसांचा संदर्भ दिला आहे त्यातील काही महत्त्वाच्या नोटिसा प्रत्यक्षात मार्केट प्रशासनाला प्राप्तच झालेल्या नाहीत। दरम्यान पणन संचालकांनी आपल्या आदेशात असा दावा केला आहे की बाजार समितीच्या वतीने दिनांक 19 जून रोजी झालेल्या सुनावणीस कोणीही उपस्थित राहिले नव्हते, परंतु हा दावा पूर्णतः खोटा असून वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। या सुनावणीसाठी बाजार समितीचे उपसचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल बच्छाव हे स्वतः प्रत्यक्ष उपस्थित होते, तरीही पणन संचालकांनी जाणीवपूर्वक त्यांना सुनावणीत हजर करून घेतले नाही। तसेच याबाबतचा पुरावा देखील बाजार प्रशासनाकडे आहे असे संबंधित कृषी बाजाराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। बाजार समितीला परवाना मिळताना सर्व कागदपत्रे कायदेशीर चौकटीत आणि नियमांच्या अधीन राहूनच सादर करण्यात आली होती, म्हणूनच कायदेशीर पूर्ततेनंतरच परवाना देण्यात आला होता। गेल्या 2 वर्षांहून अधिक कालावधीत कसमादे बाजाराचा कारभार सुरळीत सुरू असताना आणि कुठेही अडचण आलेली नसताना अचानक विद्यमान पणन संचालकांना असा कोणता साक्षात्कार झाला की 2 वर्षांनंतर हा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी लागली, असा संतप्त सवाल शेतकरी आणि व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान पणन संचालक हे काही वर्षांपूर्वी नाशिक येथे जिल्हा निबंधक म्हणून कार्यरत होते। त्या काळात त्यांचे येथील काही स्थानिक घटकांशी लागेबांधे जुळले होते, ज्यामध्ये बाजार समितीच्या विरोधकांचाही समावेश आहे। या जुन्या हितसंबंधांमधून आणि विरोधकांच्या हातातील बाहुले बनून राजकीय सोडापोटी पणन संचालकांनी हा निर्णय घेतल्याची परिसरात चर्चा आहे। हा थेटपणे रडीचा डाव असून या आकसबुद्धीच्या कारभारामुळे परिसरातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे। कसमादे खासगी शेतकरी कृषी उत्पन्न बाजारावर झालेली ही कारवाई पूर्णपणे अन्यायकारक असून याविरोधात कायद्यातील तरतुदीनुसार बाजार समितीने वरिष्ठ पातळीवर योग्य त्या न्यायालयात व समक्ष प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल केले आहे। कायदेशीर लढाईत लवकरात लवकर न्याय मिळवून या निर्णयाला स्थगिती मिळेल आणि कसमादे बाजाराला दिलासा मिळेल, तसेच बाजार समितीचे कामकाज सुरळीत चालू राहील असा दृढ विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे। नमस्कार, मी अमोल बच्छाव, खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार उपसचिव। गेल्या काही दिवसांमध्ये काही वर्तमानपत्रातून आमच्या निदर्शनास अशी बातमी आलेली आहे की खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना पणन संचालकांनी रद्द केला आहे। वास्तविक पाहता ही बातमी जी आहे ती अपूर्ण माहिती घेऊन सादर केलेली बातमी आहे। पणन संचालकांनी दिलेला हा जो निर्णय आहे तो पूर्णतः एकतर्फी आणि अन्यायकारक आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही बाजार समितीचा परवाना घेत असताना तत्कालीन पणन संचालक आणि मंत्री महोदय यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली होती आणि जी काही उणीव होती त्या उणीवे संदर्भात सुद्धा तत्कालीन पणन संचालक आणि मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यानंतर बाजार समितीचा परवाना लागू करण्यात आला होता। अलीकडे नवीन पणन संचालकांनी जो निर्णय दिला आहे तो पूर्णतः एकतर्फी असून तसेच अन्यायकारक आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे। या निर्णयामध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये एक बाब या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की पणन संचालकांनी त्यांच्या आदेशामध्ये असं म्हटलं आहे की दिनांक 19 जून रोजीच्या सुनावणीसाठी बाजार समितीच्या वतीने कोणीही उपस्थित राहिलं नव्हतं। वास्तविक पाहता आमच्याकडे ते पुरावे आहेत आणि पणन संचालकांना ते माहिती देखील आहे की दिनांक 19 जून 2026च्या सुनावणीसाठी मी बाजार समितीच्या वतीने उपसचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने उपस्थित होतो। वास्तविक ती उपस्थिती लागू करून आमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, मात्र पणन संचालकांनी आमचं म्हणणं कुठे ऐकून घेतलं नाही आणि आमची अनुपस्थिती दाखवली आहे आणि आदेशात तसं नमूद केलं आहे। वास्तविक आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असताना जिओ कॅमेराद्वारे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे फोटो देखील काढलेले आहेत आणि आम्ही तिथे उपस्थित असल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत। त्याबरोबरच पणन संचालकांनी ज्या आदेशामध्ये
सूचनांचं किंवा ज्या नोटीस बाबत निर्देश दिलेले आहेत त्या नोटीस देखील आम्हाला काही नोटीस मिळालेल्या नाहीत आणि त्या संदर्भात आम्हाला अवगत देखील करण्यात आलेलं नव्हतं. ज्या वेळी आम्हाला नोटीस प्राप्त झाली त्या वेळेस आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी पणन संचालक कार्यालयामध्ये उपस्थित होतो आणि आमचं म्हणणं देखील मांडलेलं आहे. पणन संचालकांनी आता कोणत्या हेतूने तो निर्णय घेतला ते त्यांनाच माहिती. वास्तविक कायद्यातील तरतुदीनुसार आमच्याकडे जी काही पुढची रणनीती आहे किंवा मार्ग जे आहेत ते आमच्या समोर उपलब्ध आहेत. पणन संचालकांनी दिलेल्या निर्णयाला आम्ही वरिष्ठ पातळीवरती कायद्यातील तरतुदीनुसार चॅलेंज करू शकतो किंवा अपील करू शकतो. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पातळीवरील प्राधिकरणामध्ये किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे अपील केलेले आहे. तसेच माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही धाव घेतलेली आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी हिताच्या दृष्टीने हा निर्णय बाजार समितीच्या बाजूने लागेल आणि मोठा दिलासा मिळेल अशी आपणास आव्हान किंवा तशी जी काही शाश्वती आहे आम्ही बाजार समितीच्या वतीने देऊ इच्छितो. धन्यवाद.